महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे वडजल धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढत असून धरण सध्या 91.42% भरले आहे। त्यामुळे धरणातील पाणी साठा नियंत्रित ठेवण्यासाठी 3 ऑगस्ट रोजी सकाळी 8:45 वाजल्यापासून सांडव्याद्वारे होणारा पाण्याचा विसर्ग 5000 क्युसेक वरून 8000 क्युसेक करण्यात आला आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत असल्याने मीना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात उतरू नये, तसेच नदीतील पाण्याचे पंप, शेतीचे अवजारे, इतर साहित्य आणि जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत असे आवाहन करण्यात आले। सखल भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच जलसंपदा विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव यांच्या वतीने करण्यात आले। आपल्या मीना नदीच्या पात्राला भरपूर असं पाणी 10,000 क्युसेकचे पाणी सोडलेलं आहे। तरी नारायणगावकरांना, नारायणगाव आणि वारवाडी ग्रामस्थांना विनंती आहे, कृपया कोणी पुलावर या नेवकर पूल आणि मेहर पुलावरून जाण्या येण्याचा प्रयत्न करू नये, कारण की वडस धरणामध्ये भरपूर असा पाऊस पडत आहे। त्यामुळे वारवाडीतल्या मेहर पूल असेल, नेवकर पूल असेल, जो बंद करण्यात आलेला आहे। तरी सर्व नागरिकांनी याची काळजी घ्यावी आणि मीना नदीच्या काठाला जे राहणारे जे वस्ती आहे त्यांनी सुद्धा आपली व्यवस्थित काळजी घ्यावी व आपण ज्या व्यवस्थित ठिकाणी, सुरक्षित ठिकाणी आपलं जाण्याचा जावं। गेल्या वेळेस ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस ही पाठीमागली आपली इंदिरा नगरमधली जी घरं होती त्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं व त्यांचं भरपूर असं नुकसान झालं होतं। तर त्यांना सुद्धा ग्रामपंचायतच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की आपण सुद्धा आपलं जे चीज वस्तू, मौल्यवान वस्तू असेल त्या बाहेर काढाव्यात, कारण की कोणत्याही क्षणी पाऊस वाढू शकतो। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।